प्रत्येक कंप्लेंटला सुद्धा इमिजिएटली टॅकल करता येत नाही. बिकॉज काही काही लोक असे सांगतात इथे फ्लायओव्हर बनवून टाका. आता फ्लायओव्हर बनवून टाका म्हणजे असा रात्रीला बनवण्यासारखी गोष्ट नाही आहे. त्याला प्लॅनिंग करावं लागतोय, बजेटिंग करावं लागतं. खड्डेचा मुद्दा एक लोकांना थोडा समजला पाहिजे. काही वेळा असं भरपूर वाटतं खड्डा का होतोय का होतोय. खड्डेमध्ये जे एक मेजर आमची सिटीजमध्ये सर्वांच्या मध्ये प्रॉब्लेम आहे तो आहे युटिलिटीजच्या संदर्भात. सस्टेनेबल मोबिलिटी म्हटला की जे तुम्ही सुशोभीकरण वर्ड वापरला ना, आणि तो मला खूप असा खंत वाटतोय की सस्टेनेबल मोबिलिटी म्हणजे तुम्ही चांगला फुटपाथ, चांगला सायकल ट्रॅक लोकांना अवेलेबल करून देत आहे, जेणेकरून ते सेफली सायकलिंग करू शकतात किंवा सेफली वॉक करू शकतात. त्याला सुद्धा लोक सुशोभीकरण म्हणतात. तो सुशोभीकरण नाही, दॅट ऍड्स टू दी एस्थेटिक्स ऑफ द एरिया, दॅट अपलिफ्ट्स एन एरिया, बट दॅट इज नॉट जस्ट सुशोभीकरण. सगळे फ्लेक्स आहे, होर्डिंग आहे, त्यांच्यापासून आम्ही लायसन्स फी घेतो. लीगल होर्डिंग ऍब्सोल्युटली. पण जे सगळा फटका आहे याचा तो महानगरपालिकाला भोगून घ्यावा लागतो. पण याच्यामध्ये लोकांना हा पण समजण्याची गरज आहे की ॲज आर सिटीज आर ग्रोईंग व्हेरी व्हेरी फास्ट, फ्यू ऑफ द फॅसिलिटीज विच अर्लियर डिडंट यूज टू बी देअर आर कमिंग नाव. महाराष्ट्र इज वन ऑफ दोज स्टेट्स ज्याच्यामध्ये महानगरपालिका खूप बऱ्यापैकी इंडिपेंडेंट आहे. फायनान्शियल डेलिगेशन खूप चांगला महाराष्ट्रामध्ये. जरी लोकप्रतिनिधी नाही आहेत तरी सुद्धा महानगरपालिका चालू आहे. मला माझ्या घरासमोर एखादा इश्यू आहे तो तर रिझॉल्व्ह करता येतो आहे. मग ह्या दोन्ही स्ट्रक्चर्स किंवा दोन्ही सिस्टम्स एकत्र काम करत असण्याचा काय फायदा जर ते एका पद्धतीनं पण चालू शकतं. हॅलो, नमस्कार. मी ओमकार जाधव आणि मी सावनी. उजळणीच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. प्रत्येक एपिसोड्समध्ये जर तुम्ही बघत असाल तर आपण वेगवेगळ्या मान्यवरांना घेऊन आपण नागरिक शास्त्रामध्ये काय शिकलो होतो जे आपण कदाचित विसरून गेलो आहोत ते परत एकदा त्याची उजळणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि अशाच एका महत्त्वाच्या विषयाची उजळणी करायला आज आपण इथे आहोत. सावनी सांगेल आपण कुठे आहोत ते. येस, आपण इथे महानगरपालिकेच्या आयुक्तांबरोबर बोलायला आलो आहोत पिंपरी चिंचवडमध्ये. आणि इकडे आपण महानगरपालिका कशा पद्धतीने काम करतात, त्याचं काम काय असतं, आणि मग आता आपण अजून आपल्या अगदी जवळ आलेलो आहोत म्हणजे स्थानिक शासन संस्थांमध्ये. त्याच्यापैकी शहरी भागात जी असते ती महानगरपालिका, आणि या महानगरपालिकेचं काम समजवायला आज आपल्या बरोबर आहेत शेखर सिंग सर, जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आहेत आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे CEO सुद्धा म्हणून सर काम करतात. तर सर वेलकम टू. वेलकम सर. एक तर थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिलात आज या विषयावरती गप्पा मारण्यासाठी. आम्ही प्रत्येक एपिसोड्समध्ये हे करतो की आम्ही त्या विषयातले जे एक्सपर्ट्स असतील किंवा काम करणारी लोक असतील त्यांच्यासोबत त्या सिस्टीम समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर आज आपण महानगरपालिकेबद्दल विचार करताना तर नक्की एकतर महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महानगरपालिका कशी फंक्शन होते याच्याबद्दल तुम्ही सांगू शकलात, आणि आयुक्तांचं काम त्याच्यामध्ये नक्की काय असतं. तर सर्वात आधी आता तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं सिविक्सची बुकमध्ये आपण काय काय शिकलोय, तर मला पण तुमचा फॉर्मॅट खरं खूप आवडला. बिकॉज बरेच वेळा आपण तो विसरून जातो आणि नंतर आपल्याला तो म्हणजे असं मॅच पण होत नाही की जे आपण शिकलो होतो आणि आता खरी परिस्थिती काय. तर महानगरपालिकेचा तुम्ही विचार केला तर आपलं लोकतंत्रामध्ये हे आपलं थर्ड लेवल ऑफ डेमोक्रेसी ज्याला आपण म्हणू शकतो. रुरल एरियामध्ये आपली ग्रामपंचायत असतात आणि तसाच रुरल एरियामध्ये फ्रँकली एखादे तुम्ही रुरल डिस्ट्रिक्टमध्ये बघितलं तर तिथे पण लोकल याचा पण 3 पाय आहे, म्हणजे ग्रामपंचायत, नंतर पंचायत समिती, नंतर जिल्हा परिषद. बरोबर. असाच आपला शहरी भागामध्ये बघितला तर महानगरपालिका ती एकमेव आपली बॉडी असतात आणि सेंट्रलला आपली लोकसभा, राज्यसभा म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, आपल्याला विधान परिषद आहे, विधानसभा, आणि त्याच्यानंतर आता आपला महानगरपालिका. महानगरपालिकेचा जर तसा विचार केला तर 273 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जे आपल्या 1993 मध्ये आलं त्याच्यानंतर तसा ग्रामपंचायत आणि सगळं हे आपलं होत गेलं. पण महानगरपालिका आपला खूप जुनी आहे, म्हणजे आपला महानगरपालिकाचा ऍक्टच महाराष्ट्राच्या 1967चा आहे. पण आपली महानगरपालिका 1972 मध्ये पिंपरी चिंचवड नगरपालिका म्हणून सुरुवात झाली. हळूहळू असा गाव जुडत गेले, आपले खूप लोकसंख्या वाढली. नंतर 1982 मध्ये महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला स्टेटस भेटला. त्याच्यामध्ये इफ यू आस्क मी महानगरपालिका नेमका काय करते तर त्याच्यामध्ये तुमच्या शहरामध्ये असलेला वॉटर सप्लाय, तुमचं ड्रेनेज, तुमचं रोड्सचा नेटवर्क, ब्रिजेसचा नेटवर्क, त्याच्यानंतर तुमचं आरोग्य,
आरोग्यामध्ये म्हणजे महानगरपालिकेमध्ये आरोग्य म्हणजे घनकचरा व्यवस्थापनला म्हणतात अच्छा. आणि मेडिकल म्हणजे आपला जे आपण नेहमी आपण आरोग्य म्हणतो. ओके. अच्छा. पण तुमचं मेडिकल, तुमचं आरोग्य बिकॉज सॅनिटेशन ऑल्सो बेसिकली रिलेट्स टू युअर हेल्थ ओनली. बरोबर. तर टोटल आरोग्य त्याच्यामध्ये आपलं पिंपरी चिंचवडचा विचार केला तर आपण मेडिकल कॉलेज सुद्धा रन करतोय, आपण सेकंडरी हॉस्पिटल रन करतोय, आपण अर्बन PHCs रन करतोय. त्याच मानाने आपले स्कूल्स आहेत. एज्युकेशनमध्ये आपले जवळपास 130 शाळा आहेत. त्याचे पाठोपाठ आपला प्रॉपर्टी टॅक्सेशनचा आपला विभाग असतो, तर लोकांच्याकडून प्रॉपर्टी टॅक्स, वॉटर टॅक्सेशन, त्याच्यानंतर नगर रचना, टाउन प्लॅनिंग बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. हो. सिटी वाढणार कशी आहे, त्याची प्लॅनिंग कशी करायची, आज रोजी काय प्लॅनिंग आहे, भविष्याचे 20 वर्षाची कशी प्लॅनिंग करायची. तर एव्हरी सर्व्हिस दॅट यू सी ॲट द लोकल लेवल, बर्थ रजिस्ट्रेशन आहे, मॅरेज रजिस्ट्रेशन आहे, ते सगळं आपला महानगरपालिकेच्या मार्फत केलं जातोय. आय एम नॉट रॉंग ऑलमोस्ट मोर दॅन 30 to 35 departments which are working under महानगरपालिका that way. ओके. महाराष्ट्र इज वन ऑफ दोज स्टेट्स ज्याच्यामध्ये महानगरपालिका खूप बऱ्यापैकी इंडिपेंडेंट आहे. हम्म. फायनान्शियल डेलिगेशन खूप चांगला महाराष्ट्रामध्ये. ओके. म्हणूनच आपली महानगरपालिका पुणे असो, PCMC असो, मुंबई असो, नागपूर असो, देशाचे इतर महानगरपालिकाचा जर तुम्ही कम्पेअर केला तर बऱ्यापैकी फायनान्शियली पण चांगले असतात, इन्स्टिट्यूशनल वाईज चांगले असतात, आपले प्रोसेसेस खूप चांगले सेटअप आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आमच्या महानगरपालिकेचा ऍक्टच 1967चा आहे. ज्यावेळी बरेच याच्यामध्ये तर ऍक्टच नव्हते किंवा हे नव्हतं, बरोबर. पण आपला महाराष्ट्रामध्ये 1967 पासून. आणि मुंबई तर मी जे सांगितलं, मला वाटतं 150 वर्ष तरी झाले असतील मुंबईला. हो. तो आय थिंक अ लॉंग ट्रेडिशन ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स अँड डेलिगेशन ऑल्सो इज ॲक्च्युअली क्वाईट गुड. डेफिनेटली वी कॅन ऑल्सो डू इवन मच बेटर, बट आय थिंक वी आर ऑलमोस्ट देअर. मला एक खूप कायम प्रश्न पडतो की ना, आपल्या घराच्या समोर कचरा पडलेला असतो किंवा माझ्या घराच्या समोर काहीतरी खड्डा झालेला आहे, मला कुठेतरी त्याची तक्रार करायची आहे. एकतर बऱ्याचदा हेच कळत नाही की मला त्या नगरसेवकाला फोन करायचा आहे की महानगरपालिकेत जाऊन कंप्लेंट करायची आहे की त्याचं आणखीन काय करायचं, किंवा कुठलं तरी बऱ्याचदा ॲप सजेस्ट केलेलं असतं तिकडे जाऊन करा. त्या आहे त्या घराच्या समोरच्या गोष्टीचं ना नक्की काय करायचं ना हे कळत नाही. आणि याचं सगळ्यात मेजर कन्फ्युजन आहे की महानगरपालिका कशी फंक्शन करते ना हेच माहित नाही. जर तुम्ही ते थोडंसं एक्सप्लेन करू शकलात ना की काय पद्धतीने महानगरपालिकेचं पण काम चालतं, म्हणजे नागरिक म्हणून पण, किंवा मला एखाद्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे बाबा, तर या गोष्टीत इंटरफेअर करण्यासाठी मी कोणाकडे जायला पाहिजे हे कळू शकेल. तुम्ही जे प्रश्नची सुरुवात केली आहे खड्डेपासून, हं. खड्डेची खऱ्या अर्थाने कंप्लेंट करायचा जे आपला मुख्य जे आपला एक हे असलं पाहिजे, यु नो कॉन्ड्यूट, हो. की कंप्लेंट कुठे करायचं. आजची डेटमध्ये तर मला वाटतं ॲप किंवा ऑनलाईनच असलं पाहिजे, जेणेकरून कोणाला पण कुठे जायची गरज नसली. हो. पण जेव्हा आपले नगरसेवक असतात, बिकॉज ते त्या एरियाचे जनरली लोकल रहिवासी असतात, बरोबर. खूप वर्षापासूनचे असतात, लोकांची ओळख असतो, डेफिनेटली त्यांच्याकडे जाऊन त्यांना आपला मुद्दे मांडणे, इश्यूज सांगणे आणि ते त्याला रिझॉल्व्ह पण करतात. तो खूप एक चांगला मेकॅनिझम. आणि म्हणूनच मी सांगतो, सर्वात डायनेमिक ऍक्टिव्ह जर आपला काही डेमोक्रेटिक मेकॅनिझम मध्ये असेल तर महानगरपालिका आय वुड रेट अमंग्स द टॉप इन दॅट. आणि तो एक आपला कॉन्ड्यूट झाला. दुसरं कॉन्ड्यूट आहे की झोनल ऑफिसला जाणे किंवा महानगरपालिकेला येणे. माझ्याकडे पण व्हिजिटर्स आहे, म्हणजे माझे व्हिजिटिंग आवर मंडे, वेडनेसडे, फ्रायडे मी ठेवलेलं, जवळपास 3 ते 4 तास व्हिजिटर्सला भेटायला, म्हणजे दुपारीच्या नंतर मी ठेवतो. ते व्हिजिटर्स आमच्याकडे पण बऱ्यापैकी येतात. पण जे सर्वात महत्त्वपूर्ण आपलं असलं पाहिजे तो आहे की माणसाला कुठे न जाता घरामध्ये बसून त्याला एखादी कंप्लेंट करता आला पाहिजे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आय वुड से विथ सम लेवल ऑफ ह्युमिलिटी, सम लेवल ऑफ प्राईड, सारथी म्हणून जे आपला संपूर्ण संकल्पना सुरुवात करण्यात आली होती, श्रीकर परदेशी सर असताना 2013-14 मध्ये सुरुवात करण्यात आली. त्याला ओव्हर द टाइम, स्पेशली अंडर स्मार्ट सिटी, वी हॅव बीन एबल टू डिजिटाइज दॅट एंटायर प्लॅटफॉर्म. ओके. म्हणून आपलं आता जे स्मार्ट सारथी म्हणून जे आपली संपूर्ण याच्यामध्ये संकल्पना आहे, त्याच्या मागच्या हेतूच हे आहे की तुम्ही घराला बसून तुम्ही ॲप वापरा, तुम्ही वेबसाईट वापरा किंवा तुम्ही कॉल सेंटरवर कॉल करा. हे सगळे मीडियम आपण कंबाईन करून स्मार्ट सारथीमध्ये त्यांना कन्व्हर्ज केलेलं आहे, जेणेकरून वन्स युअर तिकीट इज जनरेटेड देन वी फॉलो दॅट अप. मध्ये काही लोकांची अशी कंप्लेंट आली, फॉर एक्झाम्पल खड्डा आहे, ते म्हणतात आम्ही खड्ड्याची कंप्लेंट केली, खड्डा बुजवलाच नाही आणि कंप्लेंट क्लोज केली. तर आम्ही त्याच्यामध्ये एक पाऊल आता पुढे गेलोय. आम्ही म्हटलं की जर मी सिटीजन आहे, मी कंप्लेंट केली, तो क्लोज झाली, माझं समाधान नाही झालं, मी पुन्हा त्याला रिओपन करू शकतोय. जर पुन्हा रिओपन झाला तर तो एक लेवल एस्केलेट होणार. आधी डेप्टी इंजिनियरच्याकडे जात होती, आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्याकडे जाणार. ओके. त्याच्यानंतर पण माझा समाधान नाही झाला तर तो ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनरच्याकडे जाणार. जेणेकरून आमचे लोकांवर सुद्धा एक पॉझिटिव्ह प्रेशर असलं पाहिजे की जर कंप्लेंट आली तर त्याच्या माणसाचं खरं निराकरण झालं पाहिजे. बट आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये 100% अजून याच्यामध्ये गरज आहे,
जेणेकरून माणसाला घरी बसून त्यांनी एखादी कंप्लेंट केली की हम्म. आपण त्याला टॅकल करू शकतो. प्रत्येक कंप्लेंटला सुद्धा इमिजिएटली टॅकल करता येत नाही. बिकॉज काही काही लोक असे सांगतात इथे फ्लायओव्हर बनवून टाका. आता फ्लायओव्हर बनवून टाका म्हणजे असा रात्रीला बनवण्यासारखी गोष्ट नाहीये. त्याला प्लॅनिंग करावं लागतोय, बजेटिंग करावं लागतं. हं. म्हणून काही कंप्लेंट किंवा काही सजेशन पण असे असतात. बट बेसिक सजेशन, पाणी नाही येते, ड्रेनेज चोकअप झाला, खड्डा आहे, स्ट्रीट लाईट काम करत नाही, वगैरे वगैरे. दीज आर समथिंग विच पीपल शुड बी एबल टू डू सिटिंग ॲट देअर होम्स अँड सिटीज शुड बी एबल टू रिस्पॉन्ड. आय थिंक दॅट इज द बेस्ट मेकॅनिझम पॉसिबल. अदरवाईज देर आर अदर मेकॅनिझम. मी सांगितलं आपले नगरसेवक आहे, काही आपले लोकप्रतिनिधी आहे, अधिकाऱ्यांना सांगायचं आहे, व्हिजिटर आरमध्ये जाऊन सांगायचं आहे. दॅट इज हाऊ इट इज. पण या सगळ्याची एक सिस्टीम काय असते, इनहेरंट सिस्टीम? म्हणजे ह्या एवढी सगळी कामं महानगरपालिकेमध्ये येतात, हो. त्याच्यात रस्ता येतो, पाण्याचा प्रश्न येतो. मग इज इट अ रिॲक्टिव्ह सिस्टीम की बंद पडलं किंवा रस्त्यात खड्डा असेल, कंप्लेंट झाली तर ऍक्शन होणार, किंवा पाणी पुरवठा कुठे खंडित झाला, दुष्काळाची परिस्थिती झाली, प्रॉब्लेम आला तर हे, का प्रोएक्टिव्ह सिस्टीम असते की आधीच बेटर रस्ते बनवणं किंवा आधीपासून पाण्याचं नियोजन करणं, ह्या अशा प्रकारचे, किंवा इथे लिहिलंय की अनधिकृत बांधकाम असेल, हो. तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये प्रोएक्टिव्ह स्टेप्स कशा पद्धतीने घेतल्या जातात? आय वुड से सिस्टम ना मिक्स आहे, प्रोएक्टिव्ह प्लस रिॲक्टिव्ह. नीदर इज इट टोटली प्रोएक्टिव्ह बिकॉज सम कॉम्पोनंट्स हॅव टू बी रिॲक्टिव्ह, नीदर इट इज ओनली रिॲक्टिव्ह. आता प्रोएक्टिव्ह जर मी म्हटलं, मी सुरुवातीला म्हटलं होतं तुम्हाला, नगर रचना आपला शहराचा खूप इम्पॉर्टंट भाग असतो आणि महानगरपालिकाचा एक खूप इम्पॉर्टंट, माझा पण एक फंक्शन टाउन प्लॅनिंग आहे. नाव टाउन प्लॅनिंगचा जर तुम्ही विचार केला तर डीपी भरपूर तुम्ही ऐकलं असेल, डीपी वगैरे. मला माहिती नाही तुम्ही डीपी ऐकला का नाही, पण डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट प्लॅन. प्लॅन. डेव्हलपमेंट प्लॅनचा अर्थ आहे की पुढच्या 20 वर्षाचं आपण प्लॅनिंग करून ठेवतो की या संपूर्ण आपला सिटी आहे, याच्यामध्ये रस्ते कुठे असले पाहिजे, शाळा कुठे असली पाहिजे, हॉस्पिटल कुठे असलं पाहिजे, इकॉनॉमिक झोन कुठे असला पाहिजे, रेसिडेन्शियल झोन कुठे असला पाहिजे, कमर्शियल झोन कुठे असला पाहिजे, स्पोर्ट्सची फॅसिलिटी कुठे असली पाहिजे. हे सगळं आपण एक प्लॅन बनवतो. ओके. दर 20 वर्षामध्ये त्याला आपल्याला रिवाईज करण्याची गरज लागतोय. ते रिवाईज करण्याची गरजला आपला भरपूर पॉप्युलेशनचे निकष, इतर सर्व आपल्या सिटीची गरज बघता त्याला आपण दर 20 वर्षामध्ये रिवाईज करत असतो. अच्छा. ते करताना दॅट इज अ प्रोएक्टिव्ह स्टेप ऑफ अ लॉंग टर्म विजन, की पुढचे 20 वर्षामध्ये आपली गरज काय. आज रोजी हे रोड नेटवर्क आहे, पण पुढे भविष्यात स्पेशली जे आपलं नवीन डेव्हलपिंग एरिया आहे, नवीन डेव्हलपिंग एरियामध्ये जेव्हापर्यंत आपला ॲग्रिकल्चर फील्ड असतात, जसं की आपला आता पण काही चरोलीचा काही भाग आहे, इथे आपला ताथवडे किवडेचा काही भाग आहे, अजून काही ठिकाणी आपला ॲग्रिकल्चर लँड आहे. जेव्हा 15 वर्ष आधी आमचा प्लॅन बनला होता ते तर खूप मोठ्या प्रमाणात ॲग्रिकल्चर लँड होतं. त्यावेळी रोडचे नेटवर्कची गरज एक वेगळी होती. आज डेव्हलपमेंट वाढला म्हणून रोडची नेटवर्कची गरज वेगळी आहे. तसं ड्रेनेजचा फॉर एक्झाम्पल आहे. ड्रेनेजचा एक्झाम्पल द्यायचं झालं, रफली पिंपरी चिंचवड महानगरपालिका 363 MLDचा आम्ही वॉटर ट्रीट करतोय. म्हणजे बऱ्यापैकी जेवढा ड्रेनेज जनरेट होतोय तेवढा आम्ही वी आर एबल टू मॅच दॅट अप. पण पुढे भविष्यात आमचा विकास खूप पट्टीने आता वाढतो. म्हणून आता पुढचं आम्ही 150 MLDचे STPचं आम्ही ऑलरेडी आता प्लॅनिंग करतो. काही ऑलरेडी सुरू आहे, काहीचं आपलं आता पुढच्या 1-2 वर्षामध्ये सुरुवात होणार आहे. पाण्याचा आता मुद्दा आहे. पाणी आज रोजी आम्ही पवना धरणातून घेतो, काही प्रमाणात आता आंध्रा धरणातून पण घ्यायची सुरुवात केली. आता भामास खेडचा पण 167 MLD घेतोय. तो भविष्याचे 10 वर्षाचा विचार करून, जेणेकरून आपल्या शहराला टोटल ऑलमोस्ट 867-900 MLD पाणी भेटणार. पण त्याचा आता आम्ही ऑलरेडी ते चर्चा आता करायची सुरुवात केली की 10 वर्षाच्या नंतर काय करायचं, तर त्याची प्लॅनिंग आजपासून करायची. बट देन देर आर फ्यू रिॲक्टिव्ह इश्यूज ऑल्सो. नाव तुम्ही रोडचा विचारला, रोडचा फॉर एक्झाम्पल याच आपला बजेटचा जर आपण विचार केला तर पुढचा जे आम्ही बजेट आहे, जे आपले नवीन एरियाज आहे, म्हणजे आपला वाकड, ताथवडे, केवडेचा भाग आणि इथे डुडुळगाव, मोशी, चारोलीपर्यंतचा, त्या एरियाजमध्ये आता डेव्हलपमेंट वाढत आहे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही आता डीपी रोड मोठ्या प्रमाणात घेतली. ऑलमोस्ट अबाउट 44 डीपी रोड, ऑलमोस्ट अबाउट 700 crore विल बी इन्व्हेस्टिंग इन इट नेक्स्ट अबाउट 1 or 2 years. ते मी का सांगतो तुम्हाला, दॅट इज विथ रिगार्ड्स टू प्लॅनिंग फॉर द कमिंग 4, 5, 6 years. बिकॉज वी नो दॅट दोज एरियाज आर इन्क्रीजिंग, दोज एरियाज आर इन द डेव्हलपिंग फेज. आणि काही ठिकाणी तर असं झालंय की प्रायव्हेट डेव्हलपमेंट भरपूर झालंय, आम्ही थोडंसं कुठेतरी मागे पडलो, तर त्याला आपण गॅपला भरून काढतोय. प्लस काही एरियाजमध्ये अजून डेव्हलपमेंट व्हायची आहे. पण देन देर आर फ्यू रिॲक्टिव्ह थिंग्स, राईट? इवन इन द रोड मेंटेनन्स, देर आर फ्यू रोड्स विच वी टेक अप फॉर मेंटेनन्स आफ्टर एव्हरी 8 years, 10 years, बिकॉज दॅट्स द लाईफ ऑफ द रोड. तो काही रोडमध्ये ऑटोमॅटिक येऊन जातात, काही रोडमध्ये लोकांचे फीडबॅकवरून, लोकप्रतिनिधी आहे त्यांचे फीडबॅकवरून, काही आमचे कर्मचारी अधिकाऱ्यांचे फीडबॅकवरून आपल्याला कळतंय की थोडा विअर अँड टिअर आता सुरू झाला. व्हॉट शुड बी द बेस्ट थिंग? द बेस्ट थिंग शुड बी टू रिले दॅट एंटायर रोड. बट फायनान्स ऑल्सो बिकम्स एन इश्यू.
नो मॅटर हाऊ मच आय वॉन्ट, आय कांट टेक अप एव्हरी वर्क एव्हरी इयर. बरोबर. सो यू हॅव टू बॅलन्स कोणत्या रोडला आज गरज आहे, कोणत्या रोडला उद्या गरज आहे. प्युअरली रिॲक्टिव्ह जसं यांनी सांगितलं होतं सुरुवातीला की खड्डा माझ्या घराच्या समोर झाला, त्याचं काय करायचं. हम्म. कंप्लेंट आली, विल ट्राय टू डू अ पॅच वर्क. हम्म. जेणेकरून जेव्हापर्यंत मी फुल रोडला ले करत नाही तेव्हापर्यंत पॅच वर्कमुळे किमान तो खड्डा तरी भरेल. ओके. खड्ड्याचा मुद्दा एक लोकांना थोडा समजला पाहिजे. काही वेळा असं भरपूर वाटतं खड्डा का हो, होतोय, का हो. होतोय. खड्डेमध्ये जे एक मेजर आमची सिटीजमध्ये सर्वांच्या मध्ये प्रॉब्लेम आहे तो आहे युटिलिटीजच्या संदर्भातला. आता एखादा एरिया आला, एखादी सोसायटी आली, त्यांना काय वाटतं मला MNGLचं कनेक्शन पाहिजे. हम्म. ते MNGLला अप्लाय करतात. MNGL आमच्याकडे म्हणतात की मला इथे लाईन टाकायची. हो. माझी असलेली चांगली रोडला तो ट्रेंच करून खोदणार, त्याच्यामध्ये लाईन टाकणार, त्याला आपण रिइन्स्टेट करणार. जर त्याचा रिइन्स्टेटमेंट प्रॉपरली झाला नाही तर त्याच्यामध्ये अनड्युलेशन येणार आणि आज नाही तर उद्या त्या ठिकाणी खड्डा होणार आहे. हम्म. व्हॉट शुड बी दी परफेक्ट सोल्युशन? परफेक्ट सोल्युशन शुड बी विच इज देअर इन फ्यू वेस्टर्न सिटीज. आपले पण काही सिटीजनी ट्राय केलं, आमचे पण काही भागामध्ये आम्ही ट्राय केलं आहे की युटिलिटी डक्ट टाकलं पाहिजे, जेणेकरून त्या युटिलिटी डक्टमध्ये पाईपलाईन पासून सगळं आपण करू शकतो. म्हणजे जे आणि रस्त्याच्या मध्यातनं बाजूला असतो, बाजूला बाजूला किंवा फुटपाथच्या खाली. पण प्रत्येक वेळी तो युटिलिटी डक्ट सुद्धा कामाला येत नाही. म्हणजे माझी जर इलेक्ट्रिक सप्लाय तिकडून जात असेल तर तिकडे गॅस होऊ शकत नाही, हो तर गॅस रोड मधूनच खोदून द्यावी लागणार आहे. हो. जर मी परमिशन दिली तर नाही, तर लोकांना गॅस भेटणार नाही. पण जे सगळा फटका आहे याचा तो महानगरपालिकाला भोगून घ्यावा लागतो. हो. पण याच्यामध्ये लोकांना हा पण समजण्याची गरज आहे की ॲज आर सिटीज आर ग्रोईंग व्हेरी व्हेरी फास्ट, हम्म. few of the facilities which earlier didn't used to be there are coming now. For example, optical fiber आहे, हम्म. जिओ फायबर आला, एअरटेल फायबर आला वगैरे वगैरे. ऑप्टिकल फायबर बराच आमच्याकडे असा खोदून घ्यायची परमिशन मागतात. नॉट जस्ट आमच्याकडे, प्रत्येक सिटीमध्ये तसा हो. राहतो. सो दॅट बिकम्स अ मेजर इश्यू बिहाइंड खड्डा. खड्डा इसलिए मैंने किया बिकॉज खड्डा आमचा, तुम्ही लोकांना विचारला की सर्वात आधी तो मुद्दा. हो. And definitely in terms of the quality of construction, every city can do much better, including PCMC. हम्म. And we have been taking various steps. त्याच्यामध्ये आपला रोडची तपासणी असेल, थर्ड पार्टी असेसमेंट असेल, थर्ड पार्टीचे मार्फत आपली तपासणी असेल, ते आपण करत राहतोय. बट द मोर यू डू द लेस इट इज ऐसा सिच्युएशन. पण म्हणजे हे जे आहे ना की रस्त्याकडे आपण फक्त रस्ता म्हणून बघतो, हो. पण ह्या खाली जे घडत असतं ते कळत नसतं. आणि त्यामुळे हा प्रश्न ऑनेस्टली आम्हाला पण जेव्हा आम्ही सांगितलं तेव्हा हा प्रश्न पण खूप आला की चांगले रस्ते का खोदतात. खड्डा हा वेगळा आहे, पण रस्ता चांगला आहे म्हणजे तर तो आता का एका खोदायचा हा कामासाठी प्रश्न. तयार केलेला रस्ता दुसऱ्या कामासाठी खोदला जातो. आणि मग ते मला बऱ्याचदा हेच कळत नाही की प्रायोरिटाईज कसं करता. म्हणजे मला ना कायम रस्त्यावरनं जाताना ही चिडचिड होते की एका ठिकाणचा जाणारा रस्ता खोदला जातो पण त्याच्यासाठीचा पर्यायी रस्ता तयार नाही केला जात. तर मला ते कायम म्हणजे ते कळत नाही कोणाच्या अखत्यारीत येतं ते आणि कोणाला त्यासाठी धरायचं की मग ट्रॅफिक डिपार्टमेंटने ते ठरवायला पाहिजे की नाही बाबा इकडनं हे मेन रस्त्या Reroute करूया. हा म्हणजे रिरूटचा जो रस्ता असतो ना, बऱ्याचदा मेन रोड खोदला जातो आणि रिरूटचा जो रस्ता आहे तो अजून घाण असतो आणि मग तिथनं जाताना आणखीन ट्रॅफिक जाम होतो. त्यात मग रस्ता मेन खोदला तर आणखीन जास्त मेजर प्रॉब्लेम्स होतात. आणि तुम्हाला हा एकंदरच सगळ्याच प्रायोरिटायझेशनचा प्रश्न आहे की मग सगळ्याच गोष्टी कशा प्रायोरिटाईज करतात, हा. आधी रस्त्याचं मग बाकीच्या. नाव हाऊ डू वी डिसाइड द प्रायोरिटी ऑफ से, म्हणजे नवीन रोड करायची असेल किंवा खड्डे भरायचे असेल, ते मिक्स ऑफ अ लॉट ऑफ फॅक्टर्स. जसं मी सांगितलं GB असतात, स्टँडिंग कमिटी असतात. जेव्हा बॉडी राहतात तर तेव्हा जे आपले सर्वसन्मान्य नगरसेवक आहे, मेयर्स आहे, उपमहापौर आहे, स्टँडिंग कमिटी चेअरमन, त्यांचा फीडबॅक राहतो. त्यांचा लोकल फीडबॅक खूप स्ट्रॉंग राहतोय. नंतर काही आमचे ऑफिशियल्सचा फीडबॅक राहतोय. काही आपला मेंटेनन्सची सायकलमध्ये येतात. म्हणजे एखादा रस्ता 12 वर्ष आधी केला होता आता तर त्याला करावाच लागेल, जेणेकरून ते पुढचा विअर अँड टिअर आजपर्यंत जे त्याला तिथपर्यंत तरी थांबावं. हो. आणि त्याला कार्पेटिंग केली की अजून त्याची 4 वर्ष 5 वर्ष लाईफ वाढणार आहे. काही नागरिकांच्याकडून येतात, काही न्यूजपेपर्समध्ये येतात. न्यूजपेपर एखादा स्टोरी करतात, ते आपल्याला पण कळतंय रस्त्याची थोडी कंडिशन वाईट आहे. काही आपले प्रेशर ग्रुप्स आहे, फॉर एक्झाम्पल सोसायटी फेडरेशन्स आहे, फॉर एक्झाम्पल सिनियर सिटीजन फेडरेशन्स आहे, ज्यांची आपली नेहमी बैठक होत राहतो. इंडस्ट्रियल असोसिएशन्स आहे, ते आमच्या लक्षात आणून देतात की असं इंडस्ट्रीमध्ये रोडची कंडिशन खूप वाईट आहे. या सर्वांचा विचार करून देर इज अ लॉट ऑफ नेगोसिएशन. रस्ता कशी पण भरपूर राहतात. फंड तर लिमिटेड आहे. अनलिमिटेड फंड असता तर सगळे रस्ते चकाचक करून टाकले असते आपण कदाचित. आणि पण फंड लिमिटेड असल्यामुळे आपल्याला प्रायोरिटायझेशन थोडा करावा लागतोय, बेस्ड ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ द रूट, बेस्ड ऑन हाऊ मेनी पीपल इट इज सर्विंग, बेस्ड ऑन whether it's a major arterial road or whether it's a
मायनर रोड, बिकॉज इट शुड डिपेंड ऑन दॅट, राईट. एक रोडवर जर समजा 100 गाडी जात असेल आणि एक रोडवर 5 गाडी जात असेल तर 100 वालेला मला आधी प्रायोरिटाईज केलं पाहिजे 5 पेक्षा. सो दॅट इज हाऊ यू प्रायोरिटाईज, बट इट इज अ मेसी प्रोसेस. there are lot of pulls and pressures, but eventually you do find a balance, or you do try to find a balance. राईट. आता आपण बोलताना फंडिंग बद्दल बोललो ना, की कसे लिमिटेड फंड्स अवेलेबल असतात आणि ते तर एकतर महानगरपालिकेकडे फंड्स येतात कुठून, म्हणजे जे काही महानगरपालिकेचं उत्पन्न आहे ते एक्झॅक्टली काय असतं आणि ते आल्यानंतर ते कुठे आणि कसे पैसे जातात याचं कसं गणित असतं, म्हणजे हेल्थसाठी इतके पैसे अलोकेट करायचे, रस्त्यांसाठी एवढे करायचे, ते ठरवलं कसं जातं आणि मग अख्खी प्रोसेस कशी असते ती पूर्ण फायनान्सेसची. सर्वात आधी आपण डिपार्टमेंटची कडून त्यांची गरजा मागून घेतोय, त्यांना काय काय काम घ्यायचे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे ऑलरेडी एक्झिस्टिंग वर्क्स आहे, जे ऑन गोईंग वर्क्स आहे, त्यांच्यासाठी त्यांना यावर्षी किती पैसा लागणार आहे ते आधी ते म्हणजे असं ठरवून घेतात, किंवा ते त्याची प्लॅनिंग करतात. की एखादी रोड आहे, त्याला समजा 2 कोटीची आपली रोड आहे, पण त्याला बनवायला आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल 2 कोटीच्या रोडला 3 वर्ष लागत नाही, पण समजा असं गृहीत धरू की त्याला 2 वर्ष लागणार, तर यावर्षी कदाचित 1 कोटी, पुढच्या वर्षी 1 कोटी. तर यावर्षी ऑलरेडी जे एक्झिस्टिंग वर्क्स आहे त्यांच्यासाठी किती बजेट लागणार आहे, त्याच्यानंतर नवीन जे काम घ्यायचे त्यांच्यासाठी किती बजेट लागणार, आणि काही आपल्याला मेंटेनन्स, रिपेअर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ज्याला आपण म्हणतो तो असतो. तर प्रामुख्याने बजेट जे एक नॉर्मल बजेट असतो, एक रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतो, एक कॅपिटल एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे सॅलरीज, पेन्शन्स, हॉस्पिटलला रन करणे, इलेक्ट्रिसिटी बिल भरणे वगैरे वगैरे. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे नवीन एखादा भांडवली खर्च, नवीन रोड झाली, नवीन ब्रिज झाला, नवीन STP झाला, हे सगळं कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके. तर प्रत्येक विभागाची सगळी मागणी आपण कलेक्ट करून त्यांचा हे बघतो की टोटल मागणी किती आहे. देन आपण म्हणतो की टोटल आपले रेव्हेन्यूज किती आहे, त्याला आपण मॅचअप करायचा प्रयत्न करतो. प्रत्येक विभागनिहाय आपण त्याला हे करतो. आणि काय प्रायोरिटीज, म्हणजे समजा सिटीची प्रायोरिटी काय, सिटी इज फोकसिंग ऑन से मेडिकल, सिटी इज फोकसिंग ऑन एजुकेशन, सिटी इज फोकसिंग ऑन अदर थिंग्स, उसके हिसाब से उसका विभाग नहीं होता है. HOD से कडून सगळं गोळा करून एक आमच्याकडे कॅफो असतात, चीफ ऑडिट अँड फायनान्शियल ऑफिसर जे आहे त्यांचे मार्फत आणि कमिशनर हे सगळं बजेट प्रिपेअर करून आम्ही स्टँडिंग कमिटीला पुटअप करतो. स्टँडिंग कमिटीमध्ये चर्चा होतात, काही कमी जास्त होतात, ते म्हणतात नाही मेडिकलला कमी ठेवण्यात आलं आहे, अजून जास्त ॲलोकेशन केलं पाहिजे, एज्युकेशनमध्ये जास्त केलं आहे किंवा कमी केलं आहे, त्याला वर खाली केलं पाहिजे, असा सगळा उहापोह होऊन GBCकडे जातात, जनरल बॉडी. नंतर GB त्याला फायनल मंजुरी देतात. काही सूचना GBच्या तर्फे सुद्धा मांडण्यात येतात. तर असा एक ओव्हरऑल आपला एकंदरीत प्रोसेस आहे. याच्यानंतर याच्यामध्ये काही आपण लोकांचे सुद्धा सहभाग घेतो, पार्टिसिपेटरी बजेटिंग ज्याला म्हणतो. लोकांच्याकडून मागून घेतोय की तुम्हाला काय काय गोष्टीची गरज आहे, काय त्यांचे सजेशन आहे. यावर्षी आम्हाला जवळपास मला वाटतं इफ आय एम नॉट रॉंग मोर दॅन 250 सजेशन मला आले होते. ओके. आणि त्याच्यापैकी अबाउट 170 ऑड सजेशन आम्ही त्याच्यामध्ये बजेटमध्ये इन्क्लूड पण केले. लहान सहान गोष्टी, रोड खूप खराब झाली आहे याला केलं पाहिजे, किंवा ड्रेनेज नेटवर्क इथे खूप वीक आहे त्याला केलं पाहिजे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर जे तुम्ही विचारला की रेव्हेन्यूचे काही सोर्सेस, रेव्हेन्यूचे प्रायमरली महानगरपालिकेच्याकडे 5 ते 6 मेजर सोर्सेस असतात आणि काय मायनर सोर्सेस असतात. सर्वात आधी मेजर सोर्स आहे, आधी तुम्हाला आठवत असेल LBT म्हणून असायचं, लोकल बॉडी टॅक्स, ज्याला ऑक्ट्रॉय पण म्हणायचो. आपल्या नेहमी ते नाके असायचे आणि त्याच्यामध्ये रांगा लागायची, नॉट टोल नाका, म्हणजे त्याला ऑक्ट्रॉय नाका म्हणायचं, जकात नाका, म्हणजे तो सिटीची बाउंड्रीवर असायचं. बेसिकली इट वॉज लाईक एन एंट्री टॅक्स, की जे काही आपला माल वाहतूक जे आहे, मालवाहक करणारे जे वाहन आहे, जेवढा ते आपल्या सिटीमधून बाहेर जातात, जेवढा सिटीमध्ये येतात त्याच्या आधारावर टॅक्स होतो. GST झाल्यानंतर तो सगळा GST मध्ये सबस्युम झालाय. तर आता आज रोजी आमचा जे एक मेजर कॉम्पोनंट आहे तो GST कॉम्पोनंट, म्हणजे जे सगळं GST आपल्या देशामध्ये गोळा होतात त्याची विभागणी सेंट्रल गव्हर्नमेंट एक फॉर्म्युला प्रमाणे GST काउन्सिलची मान्यतेने काही स्वतःच्याकडे ठेवतात, काही स्टेट्सला देतात. जे स्टेट्सला देतात त्याच्यामध्ये काही विभागणी लोकल बॉडीची असतो. ओके. आता लोकल बॉडीची विभागणी करताना त्या लोकल बॉडीमध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी किती जास्त आहे. आता फॉर एक्झाम्पल आमच्याकडे इंडस्ट्री भरपूर आहे. इंडस्ट्री भरपूर जास्त असल्यामुळे सुरुवातीपासून जकात किंवा ऑक्ट्रॉय इथे खूप चांगला होता PCMC मध्ये. आणि जे आता GSTचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र टू महानगरपालिका, ते आमचा खूप चांगला याच्यासाठी आहे बिकॉज त्यावेळेचा ऑक्ट्रॉय खूप चांगला होता. तर जेव्हा GST आला तेव्हा मागचे 5 वर्षाच्या ऑक्ट्रॉयचं टॅक्स कलेक्शनचा ऍव्हरेज घेण्यात आला आणि तो GST मध्ये कन्वर्ट करून आता आम्हाला रेव्हेन्यू म्हणून येत आहे.
ओके. सो दॅट इज वन ऑफ द मेजर कॉम्पोनंट्स ऑफ आर रेव्हेन्यू. देन त्याच्यानंतर तुमचा प्रॉपर्टी टॅक्स आहे. जे काही तुमची प्रॉपर्टी आपल्या शहरामध्ये आहे, कमर्शियल असो, इंडस्ट्रियल असो, रेसिडेन्शियल असो, इव्हन बरोबर. ओपन लँड, त्याच्यावर आम्ही प्रॉपर्टी टॅक्स चार्ज करतोय. दॅट प्रॉपर्टी टॅक्स इज ऑल्सो one of the major components. Almost you can say about 20 to 25% is property tax. ओके. Another 25 to almost about 40 to 45% is GST. जीएसटी. प्रॉपर्टी टॅक्समध्ये प्रत्येक प्रॉपर्टी प्रमाणे आपण टॅक्स लावतो, त्याचा एक वेगळा रेट राहतो. तो आम्ही त्याच्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन करतो. प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आम्ही त्याच्यामध्ये बदल पण केले, काही रिफॉर्म्स पण केले, आणि तोच त्याचाच आपले फलश्रुती आहे की मागचे 3 वर्षामध्ये वी बीन एबल टू डबल आर प्रॉपर्टी टॅक्सेशन. So 1920 it was about 416 crore. Last year it was 816 crore. या वर्षी ऑलरेडी आम्ही 840-850 कोटीपर्यंत पोहोचलोय आणि 1000 कोटीपर्यंत पोहोचायचा आमचा एक आम्ही ध्येय आमच्यासाठी ठेवलाय. पण मग हे फिगर्स कसे वाढवले? टॅक्सची अमाऊंट जास्त करून कलेक्शन सो मल्टिपल इश्यूज, मल्टिपल इश्यूज. एक आहे की सर्वात आधी जे आम्ही केलं ते एकतर डेटाचा भरपूर याच्यामध्ये वापर केलाय. म्हणजे डेटा जे आपले वेगवेगळे डेटा सोर्सेस आहे. फॉर एक्झाम्पल आता समजा सिंपल गोष्टी की बिलाचा वाटप कसा करायचा. आधी आम्ही बिलाचा वाटप एखादा काही कॉन्ट्रॅक्टरला घ्यायचा, त्याच्या मार्फत तो वाटप करायचा. यावर्षी आम्ही एक नियोजन काय केलं की आम्ही बचत गटांची 400 महिला घेतली. बचत गटांची 400 महिलांच्या मार्फत आपण एप्रिल-मे मध्ये सगळे प्रॉपर्टी टॅक्सचे बिलांचा वाटप केलं. आणि नुसतं वाटप नाही केलं, त्यांना आपण एक ॲप दिली होती. त्या ॲपमध्ये जे प्रॉपर्टी टॅक्स होल्डर आहेत त्यांच्या डेटाचा सुद्धा अपडेशन करून घेतलं. तो मोर दॅन 1 लाख लोकांचा मोबाईल फोन आमच्याकडे अपडेट त्या महिलांनी करून दिला. जवळपास 6 लाख प्रॉपर्टी आहे. 6 लाख प्रॉपर्टी बिलाचं त्यांनी वाटप केलं. त्यांना आपण ऑब्व्हियसली पेमेंट केला. जे आम्ही कॉन्ट्रॅक्टरला देत होतो तो आता त्या महिलांना आपण दिला. आणि त्याच्यासोबतच त्यांनी ॲड्रेस अपडेट केले, त्यांनी मोबाईल नंबर अपडेट केला, आणि त्यांनी इतर भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये अपडेट केली. त्याचा एक फायदा काय झाला, जे काही आपला मी जे सांगितलं 19-20 मध्ये टोटल ॲन्युअल टॅक्स कलेक्शन 416 कोटी होता. या वर्षी आमचा नुसतं 3 महिन्याचं टॅक्स कलेक्शन वॉज मोर दॅन 400 crore. विच इज रिफ्लेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट की मला वेळेवर प्रॉपर्टी टॅक्सचं बिल भेटलं, मी वेळेवर त्याला जमा करण्यासाठी गेलो, आणि त्याच्यासाठी पण आम्ही भरपूर याच्यामध्ये कन्व्हिनियन्स दिली. UPI पेमेंट सगळा आता एक क्लिक तुम्ही केला की डायरेक्टली तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स पे करता येतात. आणि त्याचे पाठोपाठ काही जे एरियर्स आहे त्यांना आपण रिकवर केलं. याचे सोबतच काही अनअसेस्ड प्रॉपर्टी होती, ऑलमोस्ट 30% अनअसेस्ड, जे आमचे टॅक्स नेटमध्ये नव्हती, ते आम्ही शोधून काढून आता त्यांना टॅक्स नेटमध्ये आणलं. म्हणूनच आमचा यावर्षी 850 कोटी किंवा आपण 1000 कोटीपर्यंत जायचं आपण याच्यामध्ये ध्येय ठेवतोय. दिस इज द सेकंड सोर्स. थर्ड सोर्स किरकोळ आहे तो वॉटर टॅक्सेशन आहे, जे आम्ही वॉटर सप्लाय करतो त्याचा वॉटर बिल जे आपला येतोय. पाणीपट्टी. फोर्थ सोर्स आहे की जे नवीन डेव्हलपमेंट होत आहे, जे नवीन सोसायटीज येतात, बिल्डर सोसायटीज बनवतात, त्यांना आपण काय डेव्हलपमेंट चार्जेस घेतोय, काय बिल्डिंग परमिशन चार्जेस घेतोय. दॅट अगेन इज ऑलमोस्ट 20 to 25%. सो दीज आर दी 4 प्रायमरली, अँड देन सम ग्रांट्स फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और सम ग्रांट्स फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. स्टेट गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑल्सो गिव्ह अस सम ग्रांट. काही वेळा आपण आता रिसेंटली आम्ही मागच्या वर्षीच 23-24 मध्येच, म्हणजे याच फायनान्शियल इयरमध्ये आम्ही म्युन्सिपल बॉन्ड इश्यू केला होता. जसं आपले स्टॉक मार्केट असतो ना, असं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये आम्ही म्युन्सिपल बॉन्ड इश्यू केला होता 200 कोटीचा. दॅट ऑल्सो बिकम्स आर रेव्हेन्यू स्ट्रीम दॅट वी इंटेंड टू यूज स्पेसिफिकली फॉर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. यावर्षी आम्ही हरित सेतू म्हणून एक चांगला प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करतोय. त्याच्यासाठी आम्ही ग्रीन बॉन्ड काढतोय, बिकॉज ग्रीन बॉन्ड इज विथ रिगार्ड्स टू सस्टेनेबिलिटी प्रोजेक्ट. जे सस्टेनेबिलिटीला, एन्व्हायरमेंटला फ्रेंडली असे प्रोजेक्ट्स आहे, त्यांच्यासाठी ग्रीन बॉन्डचा कॉन्सेप्ट आहे. अगेन बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये तो आम्ही म्युन्सिपल बॉन्ड काढणार आहे. तर असा वेगवेगळे आपले प्रकारचे रेव्हेन्यू सोर्सेस आहे. जेवढा रेव्हेन्यू जास्त राहिला तेवढा डेव्हलपमेंट आपण चांगला करू शकतोय. आणि शेवटचा एक सोर्स आमचा, जे तुम्ही होर्डिंग्स बघतात, सगळे फ्लेक्स आहे, होर्डिंग आहे, त्यांच्यापासून आम्ही लायसन्स फी घेतो. लीगल होर्डिंग्स. लीगल होर्डिंग ॲब्सोल्युटली जे लीगल होर्डिंग आहे त्यांच्यापासून आपण लायसन्स फी घेतो. अँड दॅट इज अनदर वन मायनर बट अन इम्पॉर्टंट सोर्स. याच्यात पुस्तकामध्ये पण हेच सगळे सोर्सेस मेन्शन आहेत, पण त्याच्यासोबत अजून आहेत. मनोरंजन कर आहे, व्यवसाय कर आहे, कर्ज उभारणी असं आहे, किंवा राज्य शासनाचं अनुदान, जे तुम्ही आता GST सांगितलं. तर मनोरंजन कर म्हटलं किंवा व्यवसाय कर म्हटलं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आठवतात, जिथे महानगरपालिका संचालित बरीच थिएटर्स असतात, किंवा व्यवसाय छोटे छोटे असतात, जे महानगरपालिका त्यांच्यावर त्यांना वाढीस मदत करते. मग ह्या सगळ्या गोष्टींचं प्रायोरिटायझेशन कसं होतं? कारण बघायला गेलं तर पाणी, रस्ते ह्याच्यापेक्षा मनोरंजन किंवा अगदी रस्ता सुशोभीकरण म्हणा, या सगळ्या तशा कमी प्रायोरिटी दिली जाऊ शकते अशा गोष्टी आहेत.
तर तरी त्याला तितकी प्रायोरिटी देण्यासाठी काय केलं जातं? आता तुम्ही जर बघितलं असेल ना, मागचे 5-6 वर्षामध्ये जे तुम्ही एक वर्ड वापरला सुशोभीकरण, त्याच्यावर बराच आता भर दिला जातोय. हं. त्याच्या एक भरचं एक कारण आहे की एकतर जे आपला मागचे 7 ते 8 वर्षापासून जे स्वच्छ भारत मिशन जे आलं, हो. ते म्हणजे त्याला क्रेडिट दिलं पाहिजे की फॉर द फर्स्ट टाइम वी वर मतलब इट वॉज लाईक अ मास मुवमेंट टुवर्ड्स क्लेनलीनेस ऑफ द सिटीज, इवन रुरल एरियाज फॉर दॅट मॅटर. सस्टेनेबल मोबिलिटीवर पीसीएमसीने खूप चांगलं काम केलं, म्हणजे खऱ्या अर्थाने जर सांगितलं. आणि नुसतं असं नाही की माझ्या वेळमध्ये झालं, माझे आधीचे कमिशनर, त्यांच्या आधीचे कमिशनर, आणि आम्ही काही 2-3 कमिशनरनी त्याला आता म्हणजे त्याला आपण कंटिन्यू करतोय. सस्टेनेबल मोबिलिटी म्हटला की जे तुम्ही सुशोभीकरण वर्ड वापरला ना, आणि तो मला खूप असा खंत वाटतोय की सस्टेनेबल मोबिलिटी म्हणजे तुम्ही चांगला फुटपाथ, चांगला सायकल ट्रॅक लोकांना अवेलेबल करून देताय, जेणेकरून ते सेफली सायकलिंग करू शकतात किंवा सेफली वॉक करू शकतात. त्याला सुद्धा लोक सुशोभीकरण म्हणतात. तो सुशोभीकरण नाही, that adds to the aesthetics of the area, that uplifts an area, but that is not just sushobhikaran. If I create a park from a dump site, आता तुम्ही पिंपरी सौदागरला मी एक डॉग पार्क रिसेंटली सुरुवात केलाय, खूप चांगला एक मला रिस्पॉन्स आला. तो आधी आपला कन्स्ट्रक्शन वेस्टचा डम्प साईट होता. आपण त्याला तुम्ही एक प्रकारे म्हटलं तर आम्ही सुशोभीकरण केलंय, पण एक प्रकारे जर तुम्ही बघितलं तर तो फंक्शनल युटिलिटी त्याची खूप चांगली आहे. जे काही आपले डॉग लवर्स किंवा वडेवर पेट पेरेंट्स ॲज दे आर कॉल्ड, ते आधी रोडवर किंवा फुटपाथवर घेऊन जायचे, ते आता त्या डॉग पार्कमध्ये घेऊन येतात. असा प्रत्येक सुशोभीकरणाचा सुद्धा इट इज नॉट जस्ट एस्थेटिक अपलिफ्टमेंट, इट इज ऑल्सो फंक्शनल युटिलिटी. समटाइम्स दॅट वी फॉरगेट दॅट. तर तुम्ही फ्लायओव्हरचं बघितलं तर आधी आपण कधी पण फ्लायओव्हरचे खाली म्हणजे असा स्पेस असाच पडून राहायचा, पण आमच्याकडे आता सांगवी फाटा असेल किंवा जगताप डेअरी असेल, त्याच्या खाली आम्ही फ्लायओव्हर्सला टोटल एस्थेटिक अपलिफ्टमेंट करून त्या ठिकाणी ओपन जिम क्रिएट केलाय, त्या ठिकाणी योगाचे स्पेसेस क्रिएट केले, त्या ठिकाणी एक ठिकाणी तर आम्ही बास्केटबॉल कोर्ट क्रिएट केलाय, एक ठिकाणी आम्ही टेनिसचा कोर्ट क्रिएट केलाय. तो ऑल दिस थिंग व्हॉट यू आर सेइंग इज ऑल्सो अ व्हेरी व्हेरी क्रिटिकल पार्ट ऑफ हाऊ वी व्ह्यू आवर सिटी. नाव द मेट्रो जे आमच्याकडे खांब आहे, त्या सगळे मेट्रो खांबला आता आपण लाईट अप करून घेतोय, बिकॉज दॅट इज द मेन आर्टिरियल रोड. पुणे मुंबई हायवे जे आता पुणेला हॅरिस ब्रिज आणि पुढे आपला जात आहे, दॅट इज द मेन पार्ट ऑफ द सिटी. किंवा आपला ऑन रावेत रोड आहे, दॅट अगेन इज द मेन आर्टिरियल पार्ट. अँड देन इन बिटवीन आयलंड्स, मध्ये मध्ये आयलंड्स आहे, गार्डन्स आहे, सो दॅट बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्रिटिकल पार्ट. अँड दीज डेज आय थिंक लोकांच्यासाठी सुद्धा सस्टेनेबिलिटी इश्यूज, पब्लिक स्पेसेस, गार्डन्स हॅव बिकम व्हेरी इम्पॉर्टंट. पब्लिक स्पेसेस, इफ आय एम वॉन्टिंग टू सिलेक्ट एन एरिया की मला कुठे जाऊन राहायचं आहे, तर स्पोर्ट्सची फॅसिलिटी, गार्डन स्पेसेस आहे काय नाही, मुलांना खेळायची व्यवस्था आहे काय नाही. ऑब्वियसली रोड आणि पाणी तर ते राहतात, बट दीज थिंग्स आर ऑल्सो बिकमिंग व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ व्हॉट वी कॉल एज क्वालिटी ऑफ लाईफ. तो क्वालिटी ऑफ लाईफचे ते पॅरामीटर जर असेल तर मी तो सिटी सिलेक्ट करणार, किंवा तो मी एरिया सिलेक्ट करणार, किंवा तो मी एखादा सिटीचा तो एक पार्ट सिलेक्ट करणार वेअर आय वुड वॉन्ट टू लिव्ह. राईट. So I think all these things, increasingly cities are taking care of that. And one of the primary याचा जे एक हिटिंग फॅक्टर आहे तो आय वुड से सोशल मीडिया. आय वुड से एक्सेस टू इन्फॉर्मेशन फ्रॉम थ्रू आउट द वर्ल्ड. ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे लंडनमध्ये काय चाललंय, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे न्यूयॉर्कमध्ये काय चाललंय, आणि ती गोष्टी आपल्या शहरामध्ये का नव्हे, आपल्या शहरामध्ये सुद्धा असलं पाहिजे. सो देर इज अ पॉझिटिव्ह प्रेशर ऑन ऑल ऑफ अस टू rise up to that challenge. There are few challenges to do that, but there are few opportunities also. But I think those are few issues which are increasingly coming up. राईट, राईट. आता आपण याच्यात हे बोलत होतो ना की लोकांचा बऱ्यापैकी फीडबॅक येतो आणि लोक सांगतात हे मला ओव्हरऑल म्हणजे महानगरपालिकेच्या स्ट्रक्चरमध्ये फीडबॅक मेकॅनिझम कसा वर्क करतो ना, म्हणजे लोक जिथे त्यांना काय वाटतं हे कसं त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतात. म्हणजे मे दॅट बी नगरसेवक असतील किंवा कमिशनर लेवलपर्यंत, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टींपर्यंत तो फीडबॅक कसा पोहोचवतात आणि तो किती मॅटर करतो इन ओव्हरऑल दिस सिस्टीम. कारण अल्टिमेटली ज्यावेळेस सामान्य नागरिक म्हणून आपण सोसायटीमध्ये असतो, एकदाच फक्त वोटिंगसाठी तो माणूस बाहेर पडतो आणि एकदाच वोट करतो आणि असं वाटतं म्हणजे जे कोणी त्या कॅन्डिडेटला वोट केलेलं असतं दॅट इज द ओनली इंटरॅक्शन अ सिटीजन हॅज विथ हिज डेमोक्रेसी. तर बाकी लेवल सुद्धा काय पद्धतीनं महानगरपालिकेमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन किंवा इन्व्हॉल्वमेंट असू शकतं. फ्रँकली तुम्हाला सांगू, फीडबॅकचे आपले खूप मल्टिपल मेकॅनिझम्स आहेत. आता ज्या सगळ्या महानगरपालिकांमध्ये असतात, सगळ्या महानगरपालिकेमध्ये नॉर्मली असतात, म्हणजे ओके, स्पेशली पुणे आणि पीसीएमसी मध्ये तर 100%च आहे, बिकॉज आपले नागरिक खूप सजग आणि जागरूक पण आहे, आणि तो खूप चांगला आहे, म्हणजे आमच्यासाठी खूप चांगला राहतोय, बिकॉज इट पुट्स अ पॉझिटिव्ह प्रेशर ऑन अस.
इफ यू लुक ॲट फीडबॅक, वी टेक फीडबॅक ॲट मल्टिपल लेवल्स. फॉर एक्झाम्पल आता तलवडे म्हणून आमच्याकडे एक भाग आहे, त्या ठिकाणी आम्ही बायोडायव्हर्सिटी पार्क आता करतोय. तर बायोडायव्हर्सिटी पार्कच्या सगळं डिझाईन आणि सगळं रेडी करून आम्ही लोकांचे ऑब्जेक्शन आणि सजेशनसाठी त्याला पुटअप केलं. इंस्टाग्राम, ट्विटर, वेबसाईटला, म्हणजे स्मार्ट सारथी ॲपला, आणि जवळपास 970 रिस्पॉन्सेस लोकांचे आले. त्या 970 रिस्पॉन्सेस सगळे आता प्रत्येक रिस्पॉन्सला आम्ही गृहीत धरू शकणार नाही, पण मेजॉरिटी रिस्पॉन्सेस वी आर ट्राईंग टू इन्क्लूड देम इन टू द डिझाईन. नाव आर वी डुईंग दॅट विथ ऑल द प्रोजेक्ट्स? प्रॉबेबली नॉट. जसं मी आता हरित सेतूचं तुम्हाला सांगितलं. हरित सेतू म्हणून जे आम्ही प्रोजेक्ट करतोय तो आम्ही निगडी प्राधिकरण एरियामध्ये करतोय. त्याचा कॉन्सेप्ट काय, 15 मिनिट नेबरहुड, म्हणजे 15 मिनिटामध्ये तुमचे नेबरहुडमध्ये जे तुम्ही गोष्टी करतात, म्हणजे ज्याला जायला तुम्हाला घराबाहेर पडावा लागतोय, तुमचा सलूनवाला आहे, तुमचा ग्रॉसरी आहे, तुमचा नंतर काही किराणावाला आहे, भाजीवाला आहे, त्या आपला पॉईंटपर्यंत तुम्हाला गाडीचा वापरू करावा लागू नये. बाईकचा वापरायची गरज लागली नाही पाहिजे, सायकल वापरली पाहिजे किंवा वॉकिंगने तुम्हाला जायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही जे सगळं हरित सेतू प्रोजेक्ट सगळ्या लोकांचे फीडबॅकसाठी, आणि त्याच्यामध्ये आपण नेबरहुड बाय नेबरहुड जाऊन लोकांची मीटिंग्स घेणं, सिनियर सिटीजन असोसिएशनची मीटिंग घेणे, RWची मीटिंग घेणे, दिस इज वन ऑफ द टाइप्स दॅट आय एम टेलिंग. अपार्ट फ्रॉम दॅट, तुम्ही म्हटलं ऑलरेडी नगरसेवकांच्याकडून फीडबॅक येणे, तर सिटीजन त्यांच्याकडे जातात. फीडबॅक मला ट्विटरवर सुद्धा भेटतात. मी आता ट्विटरवर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहे, तर ट्विटरवर डेली मला फीडबॅक भेटतात. काही आमची टीम डायरेक्टली आमचे HODsला सांगून ते रिझॉल्व्ह करतात, काही मी माझ्या HODsला पाठवतो, आणि तो माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण एक मीडियम आहे. तो सोशल मीडिया इज बिकमिंग अ व्हेरी इम्पॉर्टंट टूल. त्याच्या सोबतच काही आपले प्रेशर ग्रुप्स असतात, म्हणजे सुरुवातीला म्हटलं होतं रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन, सोसायटी फेडरेशन. सोसायटी फेडरेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट प्रेशर ग्रुप्स which come to us with particular issues and we try to resolve those issues. आणि जे तुमच्या सोसायटीमध्ये राहणारे लोक तुमच्या सोसायटी चेअरमॅनला सांगतात, सोसायटी चेअरमॅन सोसायटी फेडरेशनच्या चेअरमॅनला सांगतात, आणि असा एखादा विषयाला घेऊन एक क्रिटिकल मास क्रिएट होतोय, तर आम्हाला पण त्याच्यामध्ये वी ऑल्सो ऍक्ट अँड ॲज शी सेड रिॲक्ट टू दॅट, सो दॅट that problem is resolved. So I think there are multiple mechanisms currently available. It is up to महानगरपालिका की त्या मेकॅनिझम्सला किती प्रोएक्टिव्हली आपल्याला त्यांना टॅप इन करायचं. आणि हे पण इंटरेस्टिंग आहे समजून घेण्यासाठी, की मला एखाद्या म्हणजे अख्ख्या लोकॅलिटीला किंवा सोसायटीला पण जर एखादा प्रॉब्लेम किंवा इश्यू वाटत असेल, तर ते पुटफोर्थ करू शकतात. म्हणजे ऍज अ सोसायटी पण, म्हणजे आपल्याकडे त्या सोसायटी मीटिंग आणि या सगळ्याला असं इतकं फार महत्व दिलं जात नाही, की आपण आपलं म्हणणं आपल्या सोसायटी पर्यंत पोहोचवू शकतो, सोसायटी मधनं ते आणखीन पुढे चेअरमन पुढे ते म्हणणं पोहोचवू शकतो, आणि त्याच्यातनं काहीतरी ऍक्च्युअली एक इम्प्लिमेंटही करता येऊ शकतं. याच्यात अजून एक पुढे आता जे फीडबॅक मेकॅनिझम दृष्टीने प्रश्न आहे, की बरेचदा असं होतं की आपण म्युन्सिपाल्टी म्हणतो, तर म्युन्सिपाल्टी म्हटलं की आपल्याला ना कायम जे डोळ्यासमोर येतं, म्हणजे आता ही कामं धरली तर मग OC अडकून पडली आमची, आम्हाला ना OCच मिळत नाही. सगळं झालंय हो, बिल्डरचं सगळं रेडी आहे, पण अजून कामच नाही, म्हणजे परमिशनच नाही मिळाली आहे. म्हणजे हे परमिशन मिळायला वेळ लागणं, किंवा लग्नाची नोंदणी असेल तर जाऊ दे ना, आपण एजंट थ्रूच करून टाकूया ना लग्नाची नोंदणी, कशाला आपण स्वतःहून त्या रांगेत उभं राहा. म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये हा तो जो एक बॅरियर सारखं वाटतं, मग त्याला कशा पद्धतीने टॅकल करण्याचं काम सुरू आहे? म्हणजे इज इट की ते सोशल मीडिया किंवा ऑनलाईन ती मेकॅनिझम होऊन ते सुरळीत करणं, का मग ब्युरोक्रेसी लेवलवर सुद्धा त्याच्यात काही सेन्सिटायझेशन, ट्रेनिंग, असं काही गोष्टी? तर दोन्ही गोष्टी आहे. जे तुम्ही म्हटला सर्वात पहिला तर स्टेप तोच आहे दॅट ऑल दीज फॅसिलिटीज हॅव टू मूव्ह ऑनलाईन. एंड ऑफ द मॅटर. PCMCचा विचार केला तर आपण स्मार्ट सिटीमध्ये एक खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण आपल्या प्रोसेसेसला ऑनलाईन करण्याचा प्रोग्राम एक घेतलाय, तो हाती घेतलाय. तर आमची 35 सर्व्हिसेस, वेगवेगळे डिपार्टमेंट, राईट फ्रॉम ऑनलाईन मॅरेज रजिस्ट्रेशन टू बर्थ रजिस्ट्रेशन टू बिल्डिंग परमिशन, OC, कम्प्लिशन सर्टिफिकेट एक्सेट्रा, सगळं आता आम्ही ऑनलाईन आता करतोय. बऱ्यापैकी काही प्रमाणात PCMC वॉज फार अहेड दॅन अदर सिटीज. म्हणजे PCMCनी डिजिटायझेशनची सुरुवात 2011-12 मध्येच केली होती, पण आता आम्ही त्याला अजून एक पाऊल पुढे जातोय. त्याच्यामध्ये जे सर्वात महत्त्वपूर्ण गोष्टी आहे की ऑनलाईन सर्व्हिसेस प्लस राईट टू सर्व्हिस ऍक्ट जे आपल्याकडे इम्प्लिमेंट झालेलं आहे. राईट टू सर्व्हिस ऍक्ट बिलकुल एकदम परफेक्टली होतोय, कदाचित तो पण मी इमिजिएटली नाही म्हणणार आहे, पण बऱ्यापैकी आपण त्याला फॉलो करायचा प्रयत्न करतोय. काही वेळा काय असतो की लोकांना सुद्धा एखादी गोष्टी जर 15 दिवस राईट टू सर्व्हिस ऍक्टमध्ये पण लागत असेल, तर त्यांना 1 दिवसामध्ये पाहिजे असतात, 2 दिवसामध्ये पाहिजे असतात. दॅट इज वेअर अ प्रॉब्लेम स्टार्ट्स गेटिंग क्रिएटेड.
बट इफ यू आर रेडी टू अंडरस्टँड दॅट काही गोष्टीला काही वेळा 15 दिवस लागतात, म्हणजे तेवढा तो नॅचरल टाइम आहे. हम्म. And if you are ready to for that, and if you are ready to plan for that, then things happen automatically also. हम्म. Maybe not 100% of the cases, but majority cases things happen automatically. If they are not happening, I think people now have the right to complain that I applied for marriage registration पण मला भेटली नाही. त्याच्यानंतर जर त्या वेळेमध्ये भेटला नसेल तर जो ऑफिसर रिस्पॉन्सिबल आहे त्याला फाईनचं सुद्धा प्रोव्हिजन आहे. So I think through you only I would like to tell people that increasingly they should start asking for these services to be provided within time. हम्म. वेदर आपलं PCMC असो किंवा कोणताच सिटी असेल, हो. त्याच्यामध्ये राईट टू सर्व्हिस ऍक्टमध्ये आम्ही सर्व्हिसेस नोटिफाय केलेली आहे. प्रायमरली बर्थ रजिस्ट्रेशन, मॅरेज रजिस्ट्रेशन, बिल्डिंग परमिशन अँड अदर थिंग्स जे आपल्याला द्यावं लागतंय. काही वेळा काय असतो, लोकांचे मार्फत सुद्धा, बिल्डर्सचे मार्फत असे, डेव्हलपर्सचे मार्फत त्यांनी पूर्त करणं गरजेचं असतं. हम्म. मला पाहिजे मॅरेज रजिस्ट्रेशन पण मी 1 2 3 डॉक्युमेंट जे आम्ही डिलिनेट करून दिलेलं आहे मी तो द्यायलाच तयार नाही किंवा मी दिलेलंच नाही आहे, हो. आम्ही पुन्हा माघारी पाठवणार, ते पुन्हा पाठवणार. काही वेळा याच्यामध्ये वेळ जातोय. म्हणून ऑर्गनायझेशन्सची, सिटीजची रिस्पॉन्सिबिलिटी काय असली पाहिजे की मॅरेज रजिस्ट्रेशन हे 10 डॉक्युमेंट, तुम्ही हे 10 डॉक्युमेंट जर दिले असेल देन आर प्रोसेस शुड बिकम ऑटोमॅटिक. हम्म. देन आमच्याकडे काही हे वाव नाही हे सांगण्याचा की आम्हाला उशीर लागतोय. बरोबर. पण लोकांनी सुद्धा एखाद्या गोष्टीसाठी अप्लाय करताना त्यांनी पण त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे. जे काही डॉक्युमेंट्स आपले देण्यात आलेले ते सर्वांची त्यांनी पूर्तता केली पाहिजे. बिकॉज ती शेवटी मला हे विचार करणं खूप सोपं आहे की मला भेटलं नाही, पण जे माणूस सही करून देतोय त्याची पण एक काही जबाबदारी आहे. हम्म. ते जबाबदारीने देण्यात येणे सुद्धा हे आहे. बिकॉज त्याच्यामध्ये एकदा काही हे गडबड झाली, बरोबर. कोणीच रिस्पॉन्सिबल नाही, तोच माणूस रिस्पॉन्सिबल आहे. हम्म. सो दॅट इज वाय लोकांची पण काय जबाबदारी, आमची पण काय जबाबदारी, आणि दोघांना कन्व्हर्ज करण्यासाठी राईट टू सर्व्हिस ऍक्ट बॅक्ड बाय ऑनलाईन पोर्टल. I think this is the perfect ecosystem. But people should start demanding. People should start demanding their rights, whether it's from PCMC or any other city, that those services that have to be delivered in time should be delivered in that time. हम्म. We are moving towards that direction. Still a lot of miles to go before we sleep. पण आहे, म्हणजे त्या दिशेने आपली वाटचाल 100% सुरुवात आहे. I think systems are improving. Maybe the pace can become even better. That is no one's case. It can definitely become better, but we are moving towards that direction where services should be provided well in time. हम्म. आता आपण हे सगळं स्ट्रक्चर बोलताना हे पण दोनदा म्हटलो की आता म्हणजे पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातल्या काही महानगरपालिका जिथे आणखीन जवळपास 1.5-2 वर्ष होत आहे जिथे नगरसेवकच नाही आहेत किंवा त्यांचं ते लोकप्रतिनिधींनीच निवडून आलेले नाही आहेत कारण त्याची कोर्टात केस वगैरे सुरू आहे. तर या सगळ्यामध्ये लोकप्रतिनिधींचा पण सहभाग किती महत्वाचा असतो, कारण आता नाही म्हटलं तरी जरी लोकप्रतिनिधी नाही आहेत तरी सुद्धा महानगरपालिका चालू आहे. मला माझ्या घरासमोर एखादा इश्यू आहे तो तर रिझॉल्व्ह करता येतो आहे. मग ह्या दोन्ही स्ट्रक्चर्स किंवा दोन्ही सिस्टम्स एकत्र काम करत असण्याचा काय फायदा जर ते एका पद्धतीनं पण चालू शकतं? नाही, तसा नाही एक पद्धतीने चालू शकतात. म्हणजे अजिबात चालू शकत नाही तसा मुद्दा नाही. पण आपण जेव्हा 1950 मध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन इम्प्लिमेंट केला, जेव्हा आपण कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट केला, तेव्हा आपण आपल्या देशामध्ये लोकतंत्र, डेमोक्रेसी एस्टॅब्लिश त्या 1950चे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे, त्याच्या आधीच स्वतंत्रचे नंतर सुद्धा होतं, पण तो इंटरव्हिनिंग पिरियड होता. 50च्या नंतर तर आपला लोकतंत्र एस्टॅब्लिश झालं. लोकतंत्रमध्ये इम्पॉर्टंट आहे दॅट देर इज अ पॉलिटिकल विंग अँड देन देर इज अन एक्झिक्युटिव्ह विंग. म्हणजे नेहमी आपण म्हणतो आणि तो खरा आहे की म्हणजे गाडीचे 2 चाक सारखे आहे. महानगरपालिका स्तरावर सुद्धा जे आपले नगरसेवक आहे, महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, त्यांचा एक रोल आहे, वेल डिफाईन्ड रोल आहे. दॅट रोल इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कमिशनरचा सुद्धा एक रोल आहे. कोणी पण एकमेकांना असं सांगू शकत नाही की माझा रोल जास्त इम्पॉर्टंट किंवा तुमचा रोल जास्त इम्पॉर्टंट. सर्वांचे वेगवेगळे रोल आहे. एव्हरीवन प्लेज अ रोल. It's like a drama, it's like a theater. If the one actor is not there, that play will not be complete. It's like that. Right. Now it's a little bit of a situation because of आपला legal case की आपला इलेक्शन वगैरे झाला नाहीये. आणि असं पण नाही की सगळे काम थांबले, पण डेफिनेटली जे आपण ज्या पद्धतीने काम करतोय कदाचित मे बी वी वुड हॅव बीन एबल टू डू things little better if the body would have been there. So it is like it is like wheels of a same car. So obviously तुम्ही बरोबर म्हणताय, वॉटर सप्लाय आता पण सुरू आहे, ड्रेनेज आता पण सुरू आहे,
but those are more implementation related issues. ओके. When it comes to feedback from political representatives become very very important. असं नाही की आत्ता मला फीडबॅक भेटत नाही. आता आपले सन्मान्य खासदार असतील, सन्मान्य आमदार असतील शहराचे, त्यांच्याकडचा फीडबॅक आहे. ओके. प्लस जे आपले काही माजी नगरसेवक आहे हम्म. ते पण आता असं नाही की आम्हाला भेटत नाहीत, आम्ही आता पण त्यांना भेटतो. तर त्यांचे जे एरियाज आहे त्यांचे प्रश्न आता पण आमच्याकडे मांडतात, लोकांच्या सोबत येतात, काही निवेदने घेऊन येतात, त्यांचा पण संज्ञान घेतो, त्यांना आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. तर तो फीडबॅक सुरू आहे. मात्र जसा मी GB म्हटलं, जनरल बॉडी किंवा हो. स्टँडिंग कमिटी, हो. त्याच्यामध्ये जे काही फीडबॅक यायचे, त्याच्यामध्ये जे काही मुद्दे रेज करायचो, त्याचं थोडं स्वरूप बदललंय. ते आपलं आता कदाचित ऑफिशियलचे मार्फत रेज होत आहे, कदाचित आपला इतर मीडियमचे मार्फत रेज होत आहे. तर डेफिनेटली आपला जे लोकतंत्रामध्ये जे काही आपला सेटअप आहे तो सेटअप खूप गरजेचाच आहे. आणि लवकर आय थिंक इलेक्शन एकदा झाले हो. की आय थिंक दॅट वुड बी बॅक इन ऍक्शन. राईट. येस. येस, आय थिंक. 2 पानांचं आहे पुस्तकामध्ये, त्याच्याबद्दल आपण इतकं सविस्तर बोलतो. सो आय थिंक उजळणीचा जो फॉर्मॅट आहे की परीक्षा आल्याच्या आधी आपला मित्र आपल्याला जे गोष्टी समजवतो त्या पद्धतीने आय गेस उजळणी तरी आपली नक्कीच झालेली आहे. येस, एकदम थँक्यू सो मच. थँक्यू. इतका वेळ दिलात आणि इतक्या सोप्या पद्धतीनं पूर्ण स्ट्रक्चर समजावून सांगायला मदत केली, तर खूप खूप आभार तुमचे. तुम्ही जर यूट्यूबवरती नागरिकशास्त्र चॅनल बघत असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर ऐकत असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोड्समध्ये. आणखीन पुढच्या एपिसोड्समध्ये पण कोणाला ऐकायला आवडेल, कोणते विषय कोणासोबत डिस्कस करायला आवडतील, आणखीन कोणते विषय स्पेसिफिक तुम्हाला जर हवे असतील किंवा आणखीन याच्यावर काही फीडबॅक द्यायचा असेल तर तोही जरूर द्या. धन्यवाद.